10च्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आषाढीसाठी पंढरपूरमध्ये राज्यभरातून अनोख्या पद्धतीच्या सायकल दिंड्या निघाल्यात। मुंबई, नागपूर, नाशिक, जळगाव अशा जवळपास 25 जिल्ह्यातून आलेल्या हजारो सायकल वारकऱ्यांची पंढरपूर शहरातून विराट अशी सायकल दिंडी निघाली। पर्यावरणाचा संदेश देणारे हजारो सायकल स्वार या अनोख्या सायकल दिंडीत सहभागी झाले। त्यामुळे आषाढीपूर्वीच पंढरपुरात विठुनामाचा जोरदार जयघोष पाहायला मिळाला। नाशिकमधून सायकल दिंडीने आलेल्या विठुरायाचं पूजन करून हजारो सायकल स्वारांनी रिंगण सोहळा साजरा केला। या हजारो सायकल स्वारांच्या रिंगण सोहळ्याची ही अनोखी एक्सक्लुझिव्ह ड्रोन दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी। आषाढी वारीसाठी बीडमध्ये दाखल झालेल्या संत मुक्ताबाईंच्या पालखीच्या स्वागताला यंदाही अनेक वर्षांची परंपरा साक्षीदार ठरली। निजामकालीन आणि स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेली ही सेवा 5वी पिढी त्याच भक्तिभावाने जपते। विशेष म्हणजे 1828 मध्ये खरेदी करण्यात आलेली ऐतिहासिक तांब्याची आणि पितळी भांडी आजही जतन करण्यात आली आहेत। याच भांड्यांमध्ये वारकऱ्यांसाठी वरणभात आणि पोळीचा महाप्रसाद शिजवला जातो। पंचांचा वाडा, लोकवर्गणी आणि सेवाभाव यांच्या बळावर सुरू असलेल्या परंपरेतून संत मुक्ताबाईंच्या पालखीप्रती बीडकरांची सेवा पाहायला मिळते। सासवडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं। यावेळी सुनेत्रा पवारांनी वारकऱ्यांशी संवादही साधला, तसंच त्यांच्यासोबत भोजनही केलं। भक्ती, समता आणि प्रेमाचा संदेश देणाऱ्या या पवित्र परंपरेचा त्यांनी अनुभव घेतला। त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमे वन्दनात् मृत्योर्मुक्षयेमामृतात् श्रीखण्डं चन्दनं दिव्यं गन्धाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठचन्दनं प्रतिगृह्यताम् हरित्राजकुङ्कुमं सकलम्। खासदार सुप्रिया सुळे यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं सासवडमध्ये दर्शन घेतलं। सुळे यांनी यवतमधील श्री काळभैरवनाथ मंदिरात उपस्थिती लावून या ठिकाणी महिलांबरोबर वारकऱ्यांसाठी भाकऱ्या थापल्या। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा दौंड तालुक्यातल्या यवत गावात मुक्कामी आहे। यवतमध्ये ग्रामस्थांच्या वतीनं वारकऱ्यांना पिठलं भाकरीची खास मेजवानी असते। बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी यवतमधील श्री काळभैरवनाथ मंदिरात उपस्थिती लावून या ठिकाणी महिलांबरोबर वारकऱ्यांसाठी भाकऱ्या थापल्या। आषाढी वारीच्या निमित्तानं महाराष्ट्राची लोकसंस्कृती संपूर्ण जगासमोर येत असते। यातच पुण्याच्या दिवेघाटातून माऊलींची पालखी जात असताना एक अनोखा प्रसंग कॅमेरानं टिपला। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारखा हुबेहूब पेहराव करून सागर बारसकर नावाचा तरुण पालखी सोहळ्यात चालत होता। त्याच्या चालण्याचा अंदाज आणि लुक अगदी अजितदादांसारखाच वाटत होता। अजितदादांच्या गुलाबी जॅकेटची जी क्रेज आता वारीच्या वाटेवर देखील पाहायला मिळाल्यानं सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला। अश्रु फुले चंदना परी झिजूनी गंध तुला लावू भाव भक्तीची ही अश्रु फुले आणि यानंतर एक वेगळी बातमी।